जेव्हापासून मला 7 मंथ स्टार्ट झाला ना, तेव्हापासून बॉडीमध्ये तर चेंजेस आलेच आले, पण हार्मोन्समध्ये खूप जास्त चेंजेस आले आणि त्यामुळे याचा सगळा असर ना माझ्या केसांवर पडला आणि केस खूप जास्त गळायला लागले. म्हणून माझ्या आजीने मला एक हेअर ऑइल सांगितलं, जे मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे आणि मी स्वतः पण यूज करणार आहे. आता ना विंटर सीझन सुरू झालाय आणि ह्या विंटर सीझनमध्ये ना आवळा इझिली अवेलेबल मिळतो मार्केटमध्ये. फ्रेश आवळा घेऊन घ्या, त्याला छान असं किसणीने किसून घ्या. त्यानंतर मग तुमच्या हेअर लेंथनुसार कोकोनट ऑइल टाका आणि त्यामध्ये अर्धा चम्मच फक्त बदामीचं तेल टाका, ज्यामुळे केस मॉइश्चराइज होते आणि हो असं तळतळेपर्यंत छान तेल गरम करून घ्या. आणि तुम्हाला कधी सांगते, हेअर ऑइलिंग करायच्या अगोदर ना केसांना छान डिटँगल करून घ्या, ज्यामुळे आपले केस गळणार नाही. त्यानंतर तुम्ही छान स्कॅल्पला ऑइलिंगने मसाज करून घ्या आणि हेअर एंड्स पर्यंत पण छान तेल लावून घ्या, ज्यामुळे आपले हेअर ड्राय पडणार नाही. आणि हो, या तेलामुळे ना आपले डॅन्ड्रफ तर जाताच, पण आपले 3 ते 4 हप्त्यामध्ये तुम्ही कंटिन्यू लावले ना, तर हे हेअर फॉल पण कमी होतात. असं त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता, किती छान आलेला आहे माझ्या हेअरचा. तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम आहे का असा केस गळतीचा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही काय ट्राय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटूया पुढल्या ब्लॉगला. अशाच टिप्ससाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.